गोरक्षकांच्या दडपशाही विरोधात कुरेशी समाज आक्रमक. सोलापूर येथे बैठकीत भव्य मोर्चाचा इशारा. सध्या तथाकथित गोरक्षकांच्या दडपशाहीमुळे पशुपालक व कुरेशी समाजावर अन्याय होत असून त्यांचे हक्क आणि संविधानाने दिलेले अधिकार डावलले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर मटण विक्री व पशुधन खरेदी विक्रीवर बंद पुकारण्यात आला आहे, ज्याचा गंभीर परिणाम शेतकरी व संबंधित व्यवसायांवर झाला आहे. या परिस्थितीत पुढील कृती ठरवण्यासाठी शनिवार 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता गुलाम पैलवान हॉल, पाथरुड चौक येथे कुरेशी समाज, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन हाजी अयूब कुरेशी, प्रदेशाध्यक्ष जमियातुल कुरेशी महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम हे होते. शासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक कुरेशी समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या विरोधात शासन व गोरक्षक गटाच्या माध्यमातून अन्याय होत असून त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी केला. यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक बहुजन समाजातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास दिनांक 7 ऑगस्ट रोजी विजापूर वेस्ट सोलापूर येथून भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.